एक हादरवणारी घटना घडली बघा. बार्शी तालुक्यातील हत्तीच्या गावी विजय पाटील हे मुख्याध्यापक राहत होते आणि सुट्टीसाठी आले होते. त्यांचं कार्य नंदुरबार जिल्ह्यातील चोगाव येथे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक होते. जनगणना करून शाळेच्या सुट्टीसाठी ते गावी आले होते. बायको माधुरी आणि 2 मुलं यांच्यासोबत ते राहत असताना त्यांच्यावर शेअर मार्केटला 1,80,00,000 एवढी रक्कम त्यांच्यावर कर्ज झालं. हे कर्ज न येणार नाही ह्या हिशोबाने त्यांच्यावर मानसिक तणाव होता आणि या मानसिक तणावातून त्यांनी बायको आणि मुलांना आईस्क्रीममधून विष दिलं आणि स्वतः आत्महत्या गळफास घेऊन केली. काही दिवसांपासून आईने हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या आईने मोठी रक्कम दिली होती. मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्यांनी खूप पैसे घेतले होते आणि कर्ज फेडण्याचा त्यांचा विचार होता. पण दुसऱ्यांदा सुद्धा त्यांनी शेअर मार्केटला पैसे लावले आणि त्यांचा लॉस झाला. ह्या तणावात त्यांनी स्वतःला संपवलं. खूप घटना वाईट घडलेली. लवकर श्रीमंत होता यावे किंवा जलद गतीने आर्थिक चांगली आपली परिस्थिती होण्यासाठी ह्या मुख्याध्यापकांनी पैसे लावले आणि त्या पैशात खूप मोठा लॉस झाल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. असं न करता काहीतरी मार्ग ह्यातून सुचला असता आणि जीव वाचले असते. व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो करा.